तसं बघा गेलं ना, आम्ही लय फालतूपणा केला. आम्ही पहिलीच भीमाची ब्लड टेस्ट करायला पाहिजे होती. त्याला 3,000 सांगले ब्लड टेस्टमध्ये. उरकून बिरकून गेलो तो, फॅन चालू केला, कोटात दुतला खालचा. वासरा टेम्परेचर घेतलं 100.9. सोचता हूँ कि यार उन्हें शायद कंफर्टेबल नहीं लगेगा कि मैं जब वहां बैठूंगा, इसलिए मैं थोड़ी देर खड़ा रहता हूँ और भेटला हा भेटला बरं का. चांगला आहे वडा वाटा भाटी. नाश्ता करता आमलो तळेगाव म्हणजे आम्ही राहते. त्यांनी इंजेक्शन दिले, 2 इंजेक्शन 2 सलाईन भरल्या आणि 2 गोळ्या दिल्या त्या अर्ध्या चारायच्यात. आता हे विनोद शेटला कार्यक्रम करायचा त्यांचा देवदेवाचा, त्यांना वावर दाखवा आले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10:30 वाजल्यात. सकाळी मी 7:30ला आलो असतो गोट्यात. उरकून बिरकून गेलो तो, फॅन चालू केला, कोटात दुतला खालचा. वासरा टेम्परेचर घेतलं 100.9. ताप नाही आहे तरी पण मी त्याला आहे ना बाहेर बांधला होता सकाळी उन्हात. मग आज घेतला याला तिथं जरा कवळं उन्हात ते कोपऱ्यावर तिथं बांधला होता. आता आज घेतला इथं फॅनला चालू ठेवायला आता 24 तास म्हणजे 4 वाजेपर्यंत. रात्री खाल्लं होतं त्यांनी चांगलं. आज त्याला आहे ना आंबा नाही ना रात्रीसारखं मी चारलंय. थोडा वेळ गेला, अर्धा पाऊण तास एक्स्ट्रा लागला, पण असं गोळं करून चारलं डायरेक्ट पिठाचं आणि त्याचं गोळ्या मिक्स केल्या त्या. बाकी या दोघांना ते टोले यांना टाकलेले ऑलरेडी आपण खायला. आज मका आणायला लागेल बाई मला. बा संतोष आता आंघोळ गेली काय तू? आता गेलेली नाही ते मुलगीला माझ्या माग रात्री काही नेरच नाही तिची आईने पण. हा गावात मी पण आपल्या इकडे तिला म्हटलं जा म्हटलं पेलोर कोणी नाहीये. हा त्या काही गर्दीमुळे गेल्याच नाही. ते आता लागले होते तिला म्हटलं का अर्ध्या तासात आपण आणि आलो तसंच मग पळून. काहीतरी राहिलंच ना मग. आता लालच तिला म्हटलं काहीतरी आल्यावर आणाय जाऊ म्हटलं तुला. आता तो खेळा उघड होईल. डेंजर काय सांगायचं. आता ॲपमध्ये पण सांगितलेलं आहे की ना तळगावच्या हापला आलेलं आहे पार्सल, म्हणून आलो मी आता. फक्त आता ते डिलिव्हरी बॉयनी आलं नाही पाहिजे राव देवगावच्या, नाही तर खेळ परत अवघड झाला आपला. इथल्या इथं भेटून जाईन लगेच. आपल्या तिला पण कामाला गेले नाही कोणच नाही. वरती पोरती गेली काम सोडून गेली. हा ना या काल पण आलतो मी इथं बरोबर. मी त्याला गावचा आपला आलेलो आहे राव. हा काय भाव वाटतंय राव, सकाळीच येऊन गेला इथून. मी त्याला रात्री सांग काल सांगून गेलो ना पण वाटतं याला. मग सकाळी गेलं तर मग तू जाणार कधी म्हणून? अरे तो म्हणते 5 वाजता. का बरं 5 वाजता? ते दुसरे शिफ्ट करून जाते ना, कंपनी कामाला आहे ती. हे पार्ट टाइम करतय. नेऊन ठेवल्यात नाही दूध हे आहे ना, ते नाही नेलं. मग ते त्यांचे दूध हे आहे ना, तिथून सप्लाय करतात ना देऊ मधून. हा तिथं आहे काय? हा ते चव्हाण वस्ती आहे ना, वैकुंठ मंदिराच्या रोडला त्या तिथं कुठंतरी चव्हाण वस्ती थोडं पुढं आहे. थोडक्यात थर्ड पार्टी चालू आहे यांचं. ते काय पर पार्सल मागे यांना पैसे भेटतात. चांगला आहे राव वाटा भाटी. नाश्ता करता आमलो तळेगाव म्हणजे आम्ही. चांगली ना, चांगलं हॉटेल आहे. जरा भूक लागली ते नाश्ता केला इथं तळेगाव मध्ये. इथं हॉटेल मयुरेश. या साईडला 200 मीटर हब आहे. इथं हॉटेल बैठलेला मी बराच वेळा. म्हणलं नाश्ता करू बघू, पण नाही तोंडाची चव घालवली. पण मागल्या वेळेस चेंडा मागल्या वेळेस चेंडा तोंडात चव घालवली आपल्या. गाडी वॉश करा पाहिजे हे बघ सध्या. जरा मागे ये. अरे काय दिसत नाही. थोडी चुकी झाली. रिवर्स पडलाच नाही काय? पडलाच नाही.
डाळाने खाली होते काय हा. इथं वॉइस सेंटर बघ 12 वाजलेत ना आता 12 वाजता. डॉक्टरांना फोन करा पाहिजे त्यांनी मला मेसेज हे उचलला नाही फोन मागायची मग 10:30 गेला त्यांना फोन मी डॉक्टर आले ना जरा इंजेक्शन ठोकीन त्याला जरा नाही का ट्रीटमेंट चालू राहून द्या राव तर त्यांचं हवे म्हणजे नाही का बारीक छोटं एक गोडाऊन घेतलेलं आहे आणि त्या माणसाला फोन लावतो तो म्हणते मी 5 वाजता येतो तुम्हाला देतो आता इथं कोण नाही म्हणते अरे विचित्र आहे वैकुंठ मंदिराच्या पुढे सांगितलं त्यांनी काल लय वाईट गर्दी असणार या साईडला काय गर्दी का? इथंच गर्दी असे असतं इथं जास्त असते की गर्दी आपली. अरे इथं ट्रॅफिक काय नाही ट्रॅफिक नाही ऊन लय लागायला लागले रे येड्या गाडीत पण ऊन जाणार होते कोण हिल घेतलं आणि ढोकळा घेतला अर्धा किलो चटणी स्वीटवाला चटणी आता दे भैया स्वीट चटणी तिखा मिठा. तुम्ही टाकेलाच लावून आम्हाला दादा बंद कर मॅच काय आज कुणाची कुणाची काय बोलला एक ढोकळा खायला चल पूछता हूँ कि यार उन्हें शायद कंफर्टेबल नहीं लगेगा कि मैं जब वहां बैठूंगा, इसलिए मैं थोड़ी देर खड़ा रहता हूँ और उसके बाद अपने साथ ही वाले कंपार्टमेंट में फिर से चला जाता हूँ. भैया मैं इधर बैठ जाऊंगा. हाँ बैठ जाओ. मॅजिक वाला आहे त्याचा मी हा व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ जवळपास किती मिलियनला गेलता 11 मिलियनला गेलता आणि त्याच्यात त्याचं काही चॅनल चालत नव्हतं समथिंग त्याला 600-700 व्ह्यू जायचे फक्त त्यांनी काय ना इंस्टाग्राम पॉडकास्टमध्ये सांगितलं भाई हा व्हिडिओ लय बाप आहे मी जवळपास ना हाच व्हिडिओ त्याचा 20-25-30 वेळा बघितला असं आत्तापर्यंत लय भारी व्हिडिओ बनते बाई नेमकं आहे ना आता 1:30 वाजलेत डॉक्टर येणार आहे ते डॉक्टर चेकअपला ते कोळेकर आपले मित्र त्याच्या ओळखीचे डॉक्टर आहे त्यांनी मला मेसेज केला होता त्यांना मी करंट लोकेशन पाठवलेलं आहे झोपायचं होतं इथं फरशीवर गरम होतं फॅन लावला लाईटी बंद करून झोपतोय आता वेळ चालू करायचा लाईट चालू केली त्यानंतर चेकअप करायचा 4:30 वाजता आपल्याला जायला लागेल गावात कापायला मका कापायला ऋषीची गाडी आली तर तसं पण मी कापून ठेवीन संतोषी नाही मग तसं ॲडजस्ट करता येईन कारण आता माझ्या चारा नाही कडबा आहे पण कडबा ही मका आहे ना मोठी तूर आल्यात तिला ती लोक चालून काढायला लागेल पटक्यात लय सही व्हिडिओ बनते रे बरं अजून नाही दाखवू शकत ते कॉपीराईट ते म्युझिक टाकलं त्यांनी त्यामुळं माझं ॲपॅडेमिकचं पण सबस्क्रिप्शन आज संपलेलं आहे वैभवको जाऊन आहे ना मग अपग्रेड करून घ्यायला लागणार आहे 1 hour later. 2:30 वाजल्यात हो आता टेम्परेचर चेक केलं मी 101.8 आहे ओके टेम्परेचर आहे काय अडचण नाही याला इथं आहे ना आम्हाला शीटची हाईट वाढवायच लागणार बाई हे ना त्याच्याकरता तापायला लागले रवे पत्रा याला लवकर लवकर वर घ्यायला पाहिजे सर रे तसं बघा गेलं ना आम्ही लय फालतूपणा केला आम्ही पहिलीच भीमाची ब्लड टेस्ट करायला पाहिजे होती त्याला 2-3 हजार सांगले ब्लड टेस्टमध्ये एक ते ना मेटल असू शकतं दुसरं म्हणजे निमोनिया असू शकतो हे 2,000 नाही त्याला हे कन्फर्म आहे करायचे लक्षणं नाही काय नाही माझ्या मेटल डिटेक्टरची मशीन पण आहे निमोनियाची लक्षणं नाही उरलं त्याला एकच की चेस्टला पेन आहे छाती सुचली आणि लिव्हरला ताण आलेला आहे लिव्हर सुचलेला आहे त्याच्यामुळे वासरू कुचांबले 22-23 झालं वासरू कुचांबले राव आम्ही लय रखड खातोय राव लय वेळ लागतोय आता ते आपले मित्र आहे कोळेकर त्यांचे डॉक्टर देते ओळखीचे आता ते चेक करतील आणि सांगतील आपल्याला कसं काय ट्रीटमेंट करायचं पुढं आता 3 वाजल्यात 1.5 तासाने आपल्याला जायचं रानात विनोदची गाडी घेऊन जाऊ मोठी मका आणून भरून डायरेक्ट ती आठवड्याभराची आणतो मका आता कापून तो मोठा सारा आहे तो कापून आणतो इथं लावता येईन ती मारा लफडं काय केलं माहिती मी मागं 5 गेलो वर सकाळचं ते पाईप आहे ना पाईप लावले आम्ही बेसिकली सगळ्या त्या वाफ्याला आणि जो पाईप ब्लॉक केला गेला त्याला खोलला पाईपला
आणि ते अख्खं तो कापला सारा आहे का तो पण भिजला. माझ्या लक्षातच नाही आलं राव, सकाळच्या गडबडीत आहे ना ते प्रॉब्लेम झाला. आता नेक्स्ट टाईम आहे ना तसं नाही करायचं. आणि उरलेले ते आमचे वाफ आहे ना त्याला ना बिस्लरच्या बाटल्या कट करून दोन्ही तोंड कट करून लावायच्यात. आता पाईप असेल ना पाईप लावता येईल. माझ्या 4 इंची पाईप होते, आता बघायला लागेल ऑफिसवर आहे का नाही. असलं तर ते लावून टाकू त्याला. आता टेम्परेचर चेक केलं कमीची, ऊन लागत बाई राव, पत्र्यामुळे लय तापते राव. ते डॉक्टरांना अजून नाही का वेळ आहे, टाकू यायला द्या अजून. 4 वाजता आलेत. कपडे शर्ट चेंज करून जातो. अर्धा तासाने रानात जाऊन 4:30 वाजता लवकर उरका लागेल, कारण रात्री ना गर्दी जास्त होती हॉटेलवर. संतोषला मदत लागते जरा. छोटूला पण जो पैसा आहे त्याला पण इंजेक्शन मारून टाकतो. आणि याचं पण आलेलंच आहे एक हायटेकचं मारून टाकू याला इंजेक्शन. नाही थोडे दिवस सामोर पहिले रेसल काढून घ्यायची. आता त्याला बराच दिवस आम्ही उभा ठेवला आहे. आता रेसल करू चांगला तब्येतीला झाला आहे. डे पडले वासरू पण मांड्या बिंड्या भरलेत त्याच्या. एक खावडच आहे हेच कॉमरलं आहे राव. त्याच्यामुळे मला कुठं जाता पण येईना काय व्हायना माहिती का राव. असलं द्याय ना माझं. हाबूळ गेलो मी 2दा 3 पार्सल आहे माय. तेच तर बोंब झाले. मला बोंबला लागले ते यायला. तिथे कोणाला भेटलं? नागेशला भेटायचं काय गरज होतं? मला अर्जंट पाहिजे नाही, मी जायचं पाहिजे फिरायला तुम्हाला. नागेश मॅनेजर आहे साहेब, काय तुम्ही असं काय? जाऊन चालत द्या. डॉक्टर पण येते, थांब 2 मिनिटाला. डॉक्टरांनी केलं ना लगेच जाऊ मग राहणार कापाय मागा. त्याला बांधला इथं बी मला. डॉक्टर आले ते ट्रीटमेंट करते आता. काय झालं? बीट फेकून द्यायची ती पण बाहेर काढली. अरे यांना खायला एवढं आहे, ते बीट खायला टाइम कुठं आहे आणि मला कापाय कुठे वेळ आहे. त्या ह्यांनी कोयते लागलं ना बाई मला. 12 रुपये आणले होते आपण. आरती आता मासाड बघून देऊ टाकून देणार आहे का बरं. कशामुळे डॉक्टर यार? अँटीबायोटिक का? आणि टेम्परेचर वाढल्यामुळे होतं ना. त्या टेम्परेचर किती आता बरोबर आहे ना? 103 त्या 102 पाहिजे ना. डॉक्टर आलते त्यांनी इंजेक्शन दिले. 2 इंजेक्शन 2 सलाईन भरल्या आणि 2 गोळ्या दिल्या त्या अर्ध्या चारायच्यात. आता हे विनोद शेटला कार्यक्रम करायचा त्यांचा देवदेवाचा. त्यांना वावर दाखवायला हे वावर पडी काढतो माहिती आहे माझ्या अंगावर आले सगळे. माझी टांग फाटलेली बाई काय करू म्हणून तुला पडून बरं म्हणलं. गिरून टाकला असतं. आणि मग पाणी आम्हाला मोटर चालू केली की आलं. मका बिरले असते ना तरी झाले असते चांगली माहिती का. जाऊ दे म्हणून काय करायला. एवढं आरामात राहू. तुमच्या गँगला दाखव आणि फिक्स कर. मका कापाय जायचं आता वरती त्या गाडीवर वाहू आपण 2 व्हीलरवरती. 2 खेपाने टेन्शन नाही. डॉक्टर म्हणते बघताय ना हिरवू नका चार त्याला. आता वाळ्याला चार लागेल नेमकं. माझ्या काही काढव्याचा बोत आहे तोच चारतो त्याला आता. सज्ज विनोद मिश्रा त्याला गाडी दे आपण तर सरळ खावर जाऊ आता पाय पायी. हा 2,000 years later. उरकलं जाडून मिळून घेतलं. पाणी बिणी आम्हाला निवड सगळं गेलं. याला माकडा दिली तिला कुठे टाकून दिली. त्याला कडबा टाकलेला आहे मगाशी. राहणार जाऊ बोर चालू करू. सॉरी मोटर टाकीत पाणी तरी भरून घे तेवढंच. थोडी बरीच शिल्लक झाली, थोडी राहिलेली आता. चला विनोद शेट. बोर मोटर चालू केलीत. पाणी वर चढ आता. हे बोर आहे आपला चालू. 5-1 मिनिटात तर वर चढून जाईल. कंपन्या सगळ्यांचं बंद करून आलो खाली डायरेक्ट रानात. विनोद शेट गाडी वळवा जाऊ वरती वर. बघत जाऊ सगळ्यांचं कनेक्शन. त्याला लई गिरायक आहे सांगतो विनोद. विहिरीला जाणं पाणी. आता एक बावटा सगळ्यांची कॉक बंद केलेत. एखाद्या शाळेने चालू केला
की वर पाणी येणार ना आपल्याला. मेलो ना उपाशी आम्ही परत. इकडे खाली बिल ना बघ. चल बरं. नाही चालू तर नसणार आहे. चालू इथं चालू असलं तरी उपाशी मेलो मग. चल नाही ते कंपनी चालू करून बघू ना. चल रे आपल्याकडे आयडिया आहे. सावकाश घ्या विनोद सेठ. आता वर पाणी आलं असेल बघ आता विहिरीत आपल्या ह्याच्यात टाकीमध्ये. नाही वर चढायला पाणी वेळ घेतला जरा. थोडं थांब. थोडा वेळ 3 हा थांब रे 5 मिनिटं. चालू केलेलं आहे 100% म्हणून पाणी येत नाही रे परत ना वरती. कोण जर चालू केला असल्याशिवाय नाही पाणी येणार. खाली पण कोणतरी कॉक चालू केलेला आहे. जाऊन दे बरं. चला आता तर लाईटच गेली. चला आता बल्ल्याच झाला आपला. ते कॉक बंद करून दे मला पहिला. पक्का दुष्काळ यार बाबा. एवढं इंडो बिडो बंद करून लाईटच गेली आहे. चला पण होती राव. हा हा जाऊन जा म्हणलं रे. इकडून गर्दी बघ किती. मागून जाय तू मागून. चला दोन्ही माउंटेन मी आणलेले भिंतीवर हे केले. नाही आलं अजिबात नाही आलं. हे माझ्याकडं आता मोबाईल होल्डर भारीवाला घ्यायला पाहिजे जरा. हे लय घाटीवाला आहे पण ठीक आहे. काम चालू म्हणजे बरं आहे. चहा घेऊ अंड्या हॉटेल जायला मग परत. लावणं थोडं जरा अवघड आहे बरं का. कम्पेअर केलं पहिला माउंटला त्याला जास्त दाग घेते. पण राव बिल्ड क्वालिटी लय बाप आहे. पहिल्या माउंटपेक्षा लय बाप बिल्ड क्वालिटी. वॅक्यूम असलं बेकार होतंय ना. तर इथून ना आपल्या 8 वाजलेले इथून हॉटेल जास्त पर्यंत चालू होतं. बिल्ड क्वालिटी भारी पाहिजे. कारण आहे ना आपलं मोबाईल म्हणा गोप्रो म्हणा कुठलं पॉकेट फ्री घेणार आहे. कुठलं इक्विपमेंट लावलं ना हलाय नाही पाहिजे पडायला नाही पाहिजे. पडलं ना लय लांब का लागेल माहिती का. माझ्याकडे असं एक ट्रायपॉड होता साधा. त्याच्याने मोबाईल पडला रो कामिनी घाटात. एवढा डिस्प्ले गेला होता. आणि तेव्हा नेमकं ना वॉरंटीमध्ये 1 वर्षाच्या आत झालं नसतं ना तर लय लांग करायला अशी. म्हणून मी तो मोठा ट्रायपॉड आणला डिजिटेकचा. एक समथिंग 5,500 रुपयाचा आणला होता. तो अजून नाही कामाला येतो चांगला ना बाय. अरे लाजला काय तू. बिकी मोल्टा काय वाजतात बिघडलं काय. ते 50 रुपयाचा हे रे. 200 रुपयाचं आहे. 50 रुपयाला काय नाही भेटत आता. थांबा बस करा की किती शूट करता मला. इडली सांबर चटणी डोसे इडली सांबर चटणी. मामा संतोष सेठ तुम्हारे इधर से जाओ जल्दी निकल जाएगा ना तो नहीं निकलेगा. लय ट्रॅफिक लागली बाई. बोल ब्लॉग शूट करायला लागले पण मी येणार आहे का आज. काय रे विचारते कट मारतात. येणार तू. तुला घेतो आली ऑडिशन देतो. ऑडिशन काय ऑडिशन इंडिया जिंकली बद्दल खूप भेटला हा भेटला बरं का. हा जा. हा 100%. घेणार आहे का ब्लॉग. मी एवढा लवकर जातोय बाई 10:30 वाजता रे त्या गावात. चतुर्थीमुळे आहे ना जास्त कस्टमर नाही पण एकदम एव्हरेज झालेत. हिलिओ कोल्ड्रिंक संपल्यात परत राहू अजून आणायला लागेल कोल्ड्रिंक. एक हाँ कांदा लेके जाने का. अभी सुबह लेके जाएगा ना फिर
सुबह सुबह आएगा ना मार्केट से संतोष शेठ उद्या चाकण मार्केटला जाऊ सज्जीरावा विनोद शेठला फोन करा झोपली आता हा त्याने पडी आणली याचा लवकर सकाळी त्याला कॉल हो आता जवळपास आहे ना एक 11 वाजल्यात आता चाललो घरी मी संतोष शेठाला पॅकअप करीन थोड्या वेळा आणि थोडं कस्टमर आहे ते झाल्यानंतर बंद करीन मी चाललो आता गड्या गोठ्या जाऊ मग पहिले आहे ना वासरा जाऊ जरा आहे ना खाल्ले का नाही बघू त्यांनी कारण आज सलाईन आणि इंजेक्शन ठोकले त्याला जरा गोळ्या पण वेगळ्या दिल्या जरा ट्रीटमेंट वेगळी जरा बघू आता किती फरक पडतोय त्याला हा माउंटला जबरदस्त आहे फक्त राव फक्त हे नाही ना होल्डर हे भंगार आहे ते वाजत आहे राव माहिती का आता मग अशी मी व्हिडिओ काढला ना रेकॉर्डिंगमध्ये कडा असं वाजतंय ते बाकी नंबर 1 आहे राव वर्थ इट आहे प्रोडक्ट तुम्ही दोघं नक्की कुठे गेलते सांगा बरं एवढ्या लेट कुठे गेलते पिंपरीला गेलतो रे पाणी दे पाणीचे नाही जात पाणी नाही ताकद आहे काय संतोष पाणी दे रे कोणाला बसा ना पाणी घ्या पाणी बिनी काय नको का रे तुझं काम राहिले ना हा ते सबस्क्रिप्शन ना मी केलं नाही झालं राव बघ ना घरी चाललो होतो नेमकं आहे ना वैभव आला त्याचं आहे ना इंटरनॅशनल रोमिंग चालू होतं नाही का पेमेंटचं मग ॲपेडेमिक साऊंडचं पेमेंटचं आलं सबस्क्रिप्शन घेतलं रिन्युअल केलं आज चाललो घरी मी संतोष शेठ चला किशन गुड नाईट छे कौन जाऊ का संतोष सेठ कल सुबह जल्दी उठो अपन जाएंगे बोकड़ बाजार 2 वाजता कॉल कर 2 वाजता उचलला अरे तुझं पेट घेतला सकाळी जाऊ उद्या बाजार आणू या सांग लिहून घे सगळ्यांच्याकडून बाकी भाज्या आणू ना फ्लावर बिवर काय तर भाज्या मग आपण जाऊन घेऊ हा चालेल अवेलेबल ते घेऊ चांगल्या ह्याला मी माउंट घेतला ना त्याचं बिलिंग इथंच ठेवलं हे मला जपून ठेवावं लागेल जरा आहे ना रिप्लेसमेंट आहे त्याला 10 दिवस मिनिमम 10 दिवस रिप्लेसमेंट असते त्याला हे वाला बाकी वासराला आहे ना जरा आहे ना ताप चेक करू त्याचा थोडा कडबा खाल्ला बघू आणि कडबा खाल्ला ना टेन्शन नाही राव डॉक्टरांनी आपल्याला सांगितले कसं काय करायचं त्या पद्धतीनं आपण तसं आता गोळ्या वगैरे त्याच्यात ते ना विकांचं आहे ना त्यांचं एक लिक्विड आहे नाही का किडनीसाठी ते एक आणायचं मला हे वालं कुठं गेलं हे दुसरं आणलं आम्ही विटाकाइंडचं ते दुसरं पिंक कलरचं होतं आपल्याकडे एक मुन्नाच्या वेळेस आणलेलं ते पाजायचं आपल्या मला आता वासराला आहे ना शेकायचं होतं राव गार तर ना इंजेक्शनला दिलेत ना सुजणार ते सर सालाईन पण सालाईनचं सुजणार आहे आता इथं मारायला सुजायला लागली ते आता याला बार पाणी शेका पाहिजे 100 कुठे 101.4 आहे मग आता टेम्परेचर ओके याचं एवढी नाही अडचण काय त्याला वासराचं खायला पण आलं माहिती का चांगलं जरा मला वाटतं जरा थोडं ध्यान आलेलं आहे अजून सकाळपर्यंत ना वासरोडा जागे होईन डॉक्टर म्हणले 6 तासात इंजेक्शनचा आणि त्या ह्याचा फरक होईन अख्खा सालाईनचा